श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, कशा आहात? तर चला, आज मी तुमच्यासोबत वरणबट्टीची रेसिपी शेअर करत आहे. तर पाहू शकता तुम्ही, आपल्या बट्ट्या किती सुंदर झाल्या आहे. एकदा मैत्रिणींनो करून पहा, खाऊन पहा. आता इथे मी तूर डाळ आणि थोडीशी मसूर डाळ घेतलेली आहे, पाहू शकता. आता इथे आपण कुकरला शिजवून घेणार आहोत छान. तर इथे मी डाळ थोडा वेळ भिजत ठेवली होती आणि आता ही मी कुकरला लावून घेते. आणि तूर डाळ थोडी जास्तच घेतलेली मी आणि मसूर डाळ एकदम थोडी घेतली. आता हे आपण कुकरला लावून घेणार आहोत आणि ह्याच्या 3 शिट्ट्या करून घेणार आहोत. इथे मी टोमॅटो पण डाळमध्ये शिजायला टाकून देते, कारण नंतर फोडणीत घालण्यापेक्षा कुकरमध्ये छान होतो तो डाळीसोबत. तर इथे आपण आता थोडंसं तेल टाकून घेणार आहोत, पाहू शकता तुम्ही. खूप छान होतं हे वरण. आणि आपल्याला हे गोड आंबट वरण करायचं आहे फोडणीचं. तर आता इथे मी वाटण तयार करून घेतलं. ह्या वाटणात आपण थोडंसं खोबरं, अद्रक आणि लसूण पाकळ्या टाकून घेतल्या आहे मी भाजीसाठी आणि वरणासाठी. हे सोबतच वाटून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. तर आता ही आपली इथे डाळ शिजून तयार आहे, ते वाटण मी काढून घेतलेलं आहे. आणि इथे मी कढीपत्ता, मिरच्या कट करून घेतलेलं आहे, थोडं आमसूल घेतलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. आणि इथे थोडंसं मी गूळ घेतलेलं आहे, कारण आपल्याला गोड आंबट वरण करायचं आहे, त्याच्यामुळे मग आंबटपणासाठी पण मग मी थोडंसं आमसूल टाकून घेणार आहे त्याच्यामध्ये. खूप छान येतं हे वरण. आता इथे कढई गरम गरम करून घेतली आहे आणि आपण त्याच्यात मी 2 चमचे तेल टाकून घेतलेले आहे. आणि आता आपण इथे फोडणी तयार करून घेणार आहोत त्याची. इथे मी थोडंसं जिरं टाकून घेते. आणि जिरं टाकल्यानंतर आपल्याला हे वाटण टाकून घ्यायचं आहे. तर खूप छान होतं हे वरण, एकदा करून पहा तुम्ही बट्टीसोबत. आणि इथे मी हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता एकत्र फोडणीमध्ये टाकून घेत आहे, पाहू शकता. आणि थोडंसं लसूण छान खरपूस होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. आता इथे मी हिंग टाकून घेतलेलं आहे आणि ह्याची फोडणी तयार करून घ्यायची मैत्रिणींनो. इथे मी थोडंसं लाल तिखट टाकत आहे, कारण हिरव्या मिरच्या जास्त तिखट नाही म्हणून. आणि इथे थोडीशी चिमूटभर हळद टाकून घेतलेली आणि हे आपल्याला इथे आमसूल फोडणीमध्येच टाकून घ्यायचे. आणि इथे आपल्याला आता शिजलेली डाळ त्याच्यात टाकून घ्यायची. खूप सुंदर होतं हे वरण, एकदा करून पहा तुम्ही. आणि हे वरण तुम्ही पोळीसोबत, भातासोबत पण खाऊ शकता. आणि इथे आता आपण हा गूळ घालून घेणार आहोत. गूळ मी कट करून घेतलेला आहे व्यवस्थित चाकूने. आणि इथे मी अजून थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे, 1-1.5 ग्लास, म्हणजे ते वरण व्यवस्थित जास्त घट्टही नको जास्त पातळही नको. पाहू शकता वरणाला उकळी आली आपली, किती छान रंग आलेला आहे वरणाचा, चवीला पण छान आलं आहे. इथे मी परात घेतली आहे आणि आपण हे बट्टींचं कणिक करणार आहोत. इथे मी थोडासा गूळ टाकून घेतलेला आहे, थोडं ओवा टाकून घेतलेलं आहे, इथे चिमूटभर हळद घेते. आणि याच्यात आता मी इथे आईने दळून पाठवलेलं मक्की आणि गव्हाचं असं मिक्स पीठ आहे, ते थोडं जाडसर आहे, ते 1 वाटी घेतलेलं आहे मी. आणि इथे 3 वाट्या गव्हाचं पीठ घेते. तर याच्या बट्ट्या खूप सुंदर होतात आणि असं व्यवस्थित येतात. आणि खूप छान येतात, रंग पण छान येतो, चवीला पण छान येतात, क्रिस्पी येतात एकदम त्या बट्ट्या. इथे चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत आपण. आणि इथे आता मी थोडंसं गूळ आहे ना व्यवस्थित चुरून घेणार आहे, कारण तो पाण्यातच टाकावा लागतो, पण मला तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मग मी तो मिक्स नाही केला पाण्यामध्ये. मग मी आता हाताने चुरून घेत आहे असा तो. आणि आता आपण इथे थोडंसं ना सोडा टाकून घेणार आहोत, त्याच्यामुळे आपल्या बट्टीला रंग आणि आपलं क्रिस्पी पण खूप होतात आणि छान होतात त्या बट्ट्या. सोड्यामुळे असं खूप फुलून जातं ते आणि खूप छान येतात चवीला. पण एकदा करून पहा, खाऊन पहा. इथे आता थोडंसं जिरं टाकून घेणार आहे मी. आणि आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आणि इथे मी थोडंसं छोटी वाटीभर रवा घेतलेला आहे. तर आता हे सर्व आपण एकत्र मिक्स करून घेणार आहोत. आणि मग आपल्याला ह्याच्यात पाणी टाकून हा चांगला गोळा तयार करून घ्यायचा आहे. आणि हा गोळा आहे ना मैत्रिणींनो, आपल्याला एकदम पातळ नाही करायचा, हा थोडासा असं घट्टसरच ठेवायचा आहे. इथे पाहू शकता तुम्ही. आता इथे मी पोळपाट घेतले, थोडं तेल. आता इथे पोळपाटावर आपल्याला थोडंसं तेल लावून हा गोळा व्यवस्थित करून घ्यायचा आहे. आणि हा गोळा खूप मोठा पण नाही घ्यायचा आपल्याला, मीडियम साईजचा घ्यायचा आहे. आणि त्याची आपल्याला चांगली पोळी लाटून घ्यायची. पोळी पण म्हणजे असं आपल्याला थोडं जाडसर लेअरची पोळी करून घ्यायची आहे. पाहू शकता तुम्ही, मी जशी करते ना तशीच करून घ्यायची. आणि आपल्याला हे व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचे. खूप छान येतात ह्या बट्ट्या. मी हाताने न वाळता आपण लाटून मग त्याच्या बट्ट्या तयार करणार आहोत, पाहू शकता तुम्ही. तर आता इथे अशी लाटून घेतली मी, अशी घडी घालून घेणार आहे या पोळीची. आणि मग आपल्याला त्याची बट्टी पाहू शकता तुम्ही अशा आकाराची करून घ्यायची. आता इथे मी सर्व बट्ट्या अशा आकाराच्या करून घेतल्या. एक जाळी ठेवली आहे, गाळणी, आणि गाळणीवर कढईमध्ये वरती गाळणी ठेवली, खाली पाणी टाकून घेतलेले आहे. आणि आता आपण ह्या बट्ट्यात बॉईल करून घेणार आहोत 15 ते 20 मिनटं. आणि 15 ते 20 मिनटात चांगल्या शिजल्या की वरून ताट ठेवून देते. 15 ते 20 मिनटात शिजल्या तर आपण असं चाकूने चेक करून घेणार आहोत. जर थोडंसं ओलसर निघालं तर मग थोडं अजून 5-10 मिनटं वाफेवर होऊ द्यायच्या. आता इथे मी बट्ट्या थंड झाल्यावर कट करून घेते, पाहू शकता तुम्ही.
अशा प्रकारे आपल्या सर्व बट्ट्या कट करून घेतलेल्या आणि आता आपल्याला ह्या छान तळून घ्यायच्या आहे. तर इथे मी आता तेल गरम करून घेतलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. मी थोडंसं तुकडा टाकून पाहिला, तेल गरम झालेलं आहे छानपैकी. आता आपल्याला हे कडक तेलातच व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे. खूप सुंदर येतात हे चवीला. एकदा करून पहा मैत्रिणींनो माझ्या पद्धतीने. आता इथे मी 2-2, 3-3 करून अशा व्यवस्थित तळून घेणार आहे सर्व बट्ट्या. त्यांचा रंग पण खूप छान येतो आणि व्यवस्थित तळल्या की मग त्यांची चव पण छान येते. तर अशा पद्धतीने तुम्ही करून पहा, खाऊन पहा. माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा. मैत्रिणींनो व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप न करता. आणि असंच प्रेम आणि असंच आशीर्वाद तुमचा राहू द्या. तर पाहू शकता बट्ट्यांचा रंग पण खूप सुंदर आलेला आहे. अजून 2 मिनटं मी तळून घेते. पाहू शकता खूप सुंदर आलेल्या आहे बट्ट्या. आणि अशा बट्ट्या वरणासोबत खूप छान लागतात आणि त्यातल्या त्यात फोडणीचं आणि गोड आंबट वरण खूप सुंदर लागतं. अशा प्रकारे आपलं वरणबट्टी तयार आहे.